BA भाग 3 वर्गातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासाला आपण भूगोलशास्त्र विचार व संकल्पना या पेपरमधील असणारा भाग पाहत होतो. यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम भूविज्ञानामध्ये असणारे जे विचारवंत आहेत, जे संशोधक आहेत, आणि या संशोधकांनी भूगोलशास्त्रामध्ये काय योगदान दिलं या संदर्भात आपण अभ्यास करत होतो. याविषयीचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं काही मुस्लिम संशोधक आपण अभ्यासले. त्यामध्ये इब्न खालदून, इब्न बतुता, त्यानंतर अल इद्रासी, अल बिरुनी आणि अल मसुदी आणि त्यापूर्वी इब्न हॉकल या संशोधकांचं भूविज्ञानामध्ये असणारं जे योगदान होतं, हे योगदान आपण अभ्यासलेलं आहे. यानंतरचा जो पॉईंट आपला आहे तो म्हणजे शोध व संशोधनाचा भौगोलिक संकल्पनांच्या विकासावर झालेला परिणाम. कोणता? शोध आणि संशोधनाचा भौगोलिक संकल्पनांच्या विकासावर झालेला परिणाम. आता या विषयाचा किंवा या पॉईंटचा अभ्यास करत असताना विज्ञानाचा अंधकार युगाच्या शेवटी प्रामुख्यानं संशोधन युग किंवा त्यालाच आपण एज ऑफ डिस्कव्हरी म्हणून ओळखतो, याची सुरुवात झाली. यातूनच जगाच्या निरनिराळ्या भागांचा अधिक कसून शोध घेण्यात आला. तर काहींची नावे अज्ञात भूभाग शोधले व संशोधन शोधाच्या भूगोलशास्त्रीय संकल्पनावर या एकूणच गोष्टींचा परिणाम झालेला दिसून येतो. अनेक संशोधक असे होऊन गेले असतील की त्यांनी प्रचंड प्रमाणात या भूविज्ञानाच्या विकासामध्ये की योगदान दिलेलं आहे, परंतु ते संशोधक हे अंधारात राहिलेले आहेत. परंतु ज्यांचं प्रकाशन, ज्यांचं लेखन हे प्रामुख्यानं लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, अशाच संशोधकांची नोंद हे जग घेत असतं. अगदी इतिहासातला सुद्धा आपण मागोवा जर घेतला तर अनेक योद्धे त्यांनी स्वतःची कर्तबगारी गाजवली असेल, परंतु त्यांची नोंद मात्र इतिहासात नाही. त्यांचं योगदानाची नोंद या अलीकडच्या काळामध्ये असणाऱ्या प्रकाशनामध्ये लिखित स्वरूपात, कथामध्ये, पुस्तकांमध्ये नसलेली दिसून येते. हा त्यांच्यावरती झालेला अन्यायच असतो. अशा प्रकारचाच अन्याय अनेक संशोधकांवरती झालेला असेल असं आपल्याला वाटतं किंवा गृहीत धरायला काही हरकत नाही. परंतु ज्या संशोधकांनी लिहिलेलं लिखाण हे उपलब्ध आहे, त्यांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आता प्रामुख्यानं विज्ञानाचा अंधकार युगाच्या शेवटी मी आता सांगितलं की संशोधन युग सुरू झालं आणि त्या युगाला किंवा त्या कालखंडाला एज ऑफ डिस्कव्हरी म्हणून आपण ओळखतो. काही जुन्या संकल्पना या युगात त्याज्य ठरल्या किंवा मान्य केलेल्या नाहीत. की उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर पृथ्वी केंद्रीय विश्वाची संकल्पना, याचा अर्थ या विश्वामध्ये असणारी आपली जी पृथ्वी आहे ती केंद्रस्थानी आहे असा याचा अर्थ होतो. त्यालाच काय म्हटलं जातं? पृथ्वी केंद्रीय विश्वाची संकल्पना. याशिवाय इतर क्षेत्रातील संशोधनामुळे भूगोल क्षेत्रात नवीन संकल्पना पुढे आल्या. आता यामध्ये प्रामुख्यानं सूर्यमालेतील नवीन ग्रह, त्यांचे भ्रमणमार्ग, यातून सूर्यमालेच्या संकल्पनेचा विस्तार होत गेला. आता याचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं वाहतूक, दळणवळण या क्षेत्रातील विकासामुळे
जग संकुचित झालेलं आपल्याला दिसून येतं. व्यापार असेल आणि पर्यावरण वाढ या गोष्टी, त्याचा परिणाम हा प्रामुख्यानं शेती, व्यवसाय, उद्योगधंदे इत्यादीवरती अनुकूल झालेला दिसून येतो. तरी परंतु थोडक्यात जर आपण विचार केला तर शोध व संशोधनाचा मानवी जीवनावर जो व्यापक परिणाम झाला त्यानुसार भौगोलिक संकल्पनामध्ये सुद्धा परिवर्तन घडून आलेलं दिसून येतं. आता पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र ही भूगोलाची व्याख्या त्यानंतरच्या काळात मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी बदलत गेली. कालानुरूप भूविज्ञानाच्या असणाऱ्या संकल्पना जसजशा बदलत गेल्या, जसजशा बदलत जातात, तसा जर आपण विचार केला तर ह्या असणाऱ्या भूविज्ञानाच्या व्याख्यासुद्धा बदलत गेलेल्या दिसून येतात. 20व्या शतकात, 20वं शतक ज्याला आपण म्हणतो 1901 पासून ते 2000 पर्यंत हे असणारं जे 20वं शतक आहे, या शतकामध्ये क्षेत्रीय विभिन्नतेचा शोध घेणारे शास्त्र ही भूगोलाची नवीनच व्याख्या पुढे आली. गेल्या 3 शतकात भूगोलशास्त्रातील परिवर्तन हे शोध व संशोधनाशी संबंधित आहे. त्याचा थोडक्यात आढावा जर आपण घ्यायचा म्हटलं तर काय घेऊ शकतो आपण? तर उदाहरणार्थ पहा की अर्बांचे शोध याचा अर्थ आपण या पाठीमागच्या ते 4-5 तासामध्ये आपण मुस्लिमांचं असणारं भूविज्ञानामध्ये योगदान काय होतं हा आपण जो अभ्यास केला, या अभ्यासाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर अर्बांनी लावलेले शोध, त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी केलेलं लेखन यामधून इस्लामी व इतर देशांचे वास्तव चित्र जगाच्या पुढे आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. मार्को पोलोच्या मध्य आशियाचा प्रवास, चीनचा प्रवास याने भूगोल क्षेत्रात अभ्यासाचे एक नवीन दालन उघडं केलं किंवा ओपन केलं असं आपल्याला म्हणावं लागतं. चीन देशातील अनेक जे प्रवासी होते यांनी प्रामुख्यानं जगाचा प्रवास केला. त्याचबरोबर मार्को पोलो नावाचे जे संशोधक होते त्यांनी संपूर्ण मध्य आशियाचा प्रवास केला आणि या प्रवासातून त्यांनी जे लेखन केलं, प्रचंड प्रमाणात जे लेखन केलं, या लेखनातून एक अभ्यासाचं नवीन दालन उघडं केलं असं आपल्याला म्हणावं लागतं. या विज्ञानाच्या पुनरुज्जीवनामुळे युरोपमध्ये ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावत गेल्या. पाठीमागं आपण जो अभ्यास केला यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की युरोप खंडामध्ये असणारे जे छोटे छोटे देश आहेत किंवा छोटी छोटी असणारी जी बेटं आहेत, या ठिकाणी प्रामुख्यानं एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी पिढ्यानपिढ्या ते लोक समुद्रमार्गाचा प्रवास करत होते किंवा आजही करतात. आणि त्यातून दर्यावर्दी किंवा समुद्रातून प्रवास करणं ही असणारी जी कला आहे ती तिथं मोठ्या प्रमाणात विकसित होत गेली. धर्मानं सुद्धा त्यांना काय अडवणूक केलेली नव्हती की जशी हिंदू धर्मामध्ये भारतात केलेले होते तसा प्रकार हा आपल्याला तिथं दिसून येत नाही. यातून जगाच्या अज्ञात भागांचे शोध घेतले गेले. इस्लाम साम्राज्याचे तुकडे जेव्हा झाले त्यावेळी प्रिन्स हेनरीने अरबांचा पराभव करून जिब्राल्टरची सामुद्रधुनी आपल्या ताब्यात घेतलेली होती. त्याने केप सेंट विन्सेंट येथे जगातील पहिली इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी नावाची एक संस्था स्थापन केली. आता या संस्थेत त्यांनी भूगोलतज्ञ, नकाशाशास्त्र, गणिती आणि खगोलशास्त्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केलेले जे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांना त्यांनी पाचारण केलेलं होतं. आता ही असणारी केप सेंट विन्सेंट ही जी संस्था आहे जगातील पहिली इन्स्टिट्यूट म्हणून तिला ओळखलं जातं. तिथं त्यांनी कुणाकुणाला पाचारण केलं तर प्रामुख्यानं जिओग्राफीची स्थापना केल्यानंतर या संस्थेत त्यांनी भूगोलतज्ञ, जगात असणारे जे जगभर असणारे जे विद्वान होते, भूगोलतज्ञ होते, त्यांना पाचारण केलं. त्याचबरोबर नकाशाशास्त्रज्ञ, गणितीशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ इत्यादी लोकांना त्यांनी तिथं बोलावून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आता इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफीचं जे कार्य आहे किंवा त्यांनी केलेलं जे कार्य होतं
हे आपण जर पाहिलं तर आपल्याला काय दिसून येतं की हेनरीच्या या संस्थेमुळे अनेक धाडसी खलाशांनी आफ्रिकेचा पश्चिम किनारा, केप बेजाडोर व गियानापर्यंतचा किनारा त्यांनी शोधून काढलेला होता किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या अंधारात होत्या, अंधकारमयी युग तिथं होतं, त्या उजेडात आणण्याचं काम हे प्रामुख्याने त्यांनी केलेलं दिसून येतं. इसवी सन 1492चा जर आपण विचार केला तर 1492मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसनी अमेरिकेचा शोध लावला. पाठीमाग पण तुम्हाला सांगितलेलं होतं की कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका इन 1492. या काळामध्ये त्यांनी अमेरिकेचा शोध लावला आणि वास्को दी गामा यांनी 1498मध्ये हिंदी महासागराकडून भारताकडे येणारा केप ऑफ गुड होप या सागरी मार्गाचा शोध लावलेला होता. तत्काळचा जर आपण विचार केला तर एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर मार्ग हे निश्चित अशा प्रकारचे नव्हते. हे असणारे जे दर्यावर्दी होते, हे लोक ज्यावेळी घरातून बाहेर पडत असत त्यावेळी ते प्रचंड प्रवास करत करत पुढं जायचे आणि असा प्रवास करत असताना त्यांना काही नवीनच मार्ग हे सापडत होते. तर अशा प्रकारचाच हा जो एक मार्ग आहे तो त्या काळामध्ये सापडला गेला. केव्हा 1498मध्ये हिंदी महासागराकडून 1498मध्ये हिंदी महासागराच्या मार्गातून वास्को दी गामा ज्यावेळी हिंदुस्थानाकडे आला, भारताकडे आला, त्यावेळी येत असताना केप ऑफ गुड होप या हा जो मार्ग आहे या मार्गाचा शोध हा प्रामुख्याने वास्को दी गामा यांनी लावलेला होता किंवा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. या मोहिमेमध्ये त्यांना अरबांची मदत झालेली होती. इसवी सन 1520मध्ये फर्डिनंड डी मॅगलेन हा पश्चिमेकडून प्रवास करत करत जलमार्गाने आशिया खंडात पोहोचलेला होता. तसेच इसवी सन 1768 ते 1778 या दशकामध्ये कॅप्टन कुकेन यांनी अज्ञात प्रदेशाचा शोध लावला. आता हिंदी व अटलांटिक महासागराचा प्रवास त्यांनी केलेला होता. या मोहिमेमध्ये त्यांनी अनेक द्वीपसमूह, ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला. या सर्वांना टॉलेमीनी तयार केलेल्या जगाच्या नकाशावर अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते यावर अवलंबून राहावे लागलेले होते. आता प्रामुख्यानं या काळामध्येच नकाशाशास्त्रात सुद्धा प्रचंड प्रमाणात आमूलाग्र बदल होत गेलेले दिसून येतात. मर्केटर यांनी इसवी सन 1569मध्ये मर्केटर नावाचे जे नकाशाशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी 1569मध्ये मर्केटर यांनी एका प्रक्षेपणाचा शोध लावला. त्या प्रक्षेपणाला आज सुद्धा आपण मर्केटरचं प्रक्षेपण म्हणून ओळखतो. यावरून जगाचे व देशाचे नवीन अचूक नकाशे तयार केले गेले. त्यावेळी बहुतेक नकाशातज्ञ व्हेनिस किंवा जिनेवा येथे राहत होते. आता याचं मुख्य कारण काय, तर याच ठिकाणाहून युरोपातील लोक पूर्वेकडे प्रवासास निघत होते. या काळामध्ये भूगोलातून अनेक संकल्पना वगळण्यात आल्या. पॅसिफिक किनारा मोजून जगाचा आकार निश्चित करण्यात आला. जगाच्या निरनिराळ्या भागातील लोक, तिथं असणारे प्राणी या संबंधीची विचित्र दंतकथा मागे पडत गेल्या आणि वास्तव जगाचं दर्शन हे प्रामुख्यानं झालं असं आपल्याला म्हणावं लागतं. ठीक आहे, तर उरलेला जो भाग आहे या पुढचा तो पुढच्या पिरियडला आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.